नमस्कार. गुड मॉर्निंग गाईज. उठलोय. नाही आहे ना, 10 वाजून गेलेत सकाळी. तो उठलो, कैवल्य पण उठला. पाहुणे झोपले, अवनीची मम्मी झोपले. मग ते लोक पण उठलेत आवाजाने. आपली तशी कैवल्य तुला दुखतंय सकाळपासून. सॉरी, सकाळपासून पोट दुखायला लागलंय कैवल्याचं. त्याचं जेवण, बाहेरचं ते खाऊन, मग त्याला काही सांगा तो नाही मला हवंय हवंय आम्ही देतो. तर सांगितलं तर थोडं पाणी पी. उठले उठले. अच्छा. तुम्हाला काल आम्ही जे पीठ बनवत होतो ना, तुम्हाला दाखवलेलं ते डोस्यांचं. वाईफ तिकडे आहे, ती उठली आहे. ती उठते आता. ते आता सगळं उचलते. पीठ दाखवलं तुम्हाला मी कसं झालंय. ते झाकणाच्या बाहेर आलंय, आता मी जस्ट बघितलंय. मला दिसतंय पूर्ण. आणि इतकं छान फर्मेंट झालंय ना. पूर्ण टोपाच्या बाहेर आला ते. मस्त झालं. पण डोसे चांगले होते ना. दाखवतो तुम्हाला नाश्ता वगैरे. काल जे झालं होतं ना पीठ, तर ते हे करते. नीट त्याला नीट हलवायला लागतं परत सकाळी. पाणी वगैरे काय पाहिजे, पाणी टाकायचं. अजून मीठ वगैरे टाकायचं नीट. आणि आमच्याकडे तो डोसा, काय डोशाचं काय बोलतात त्याला, पॅन, तवा. डोशाचा तवा नाही, हे साधं पॅन आहे असं. नॉनस्टिक आहे, त्याच्यातच टाकते. होतात होतात ना याच्यामध्ये, होतात. मग आता एक ते करेल. मग आता ते पाणी. दोघे उठलेत ना, त्यांना भूक लागले. त्यांना आधी करून देते आणि मग आम्ही आंघोळी वगैरे करून मग खाणार. म्हणजे दोघांचं काय आहे ते लहान आहे ना. आणि डोसे वगैरे करून त्यांना पहिली भूक लागते. जास्त वाटत नाही ते. हम्म. काय बोलतात त्याला, ते त्याची कन्सिस्टन्सी. त्याची कन्सिस्टन्सी आहे ना, ती थोडी ती व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणजे जास्त जाड ना जास्त पातळ साईज राहणार नको. दोघे आडवे वाले टीव्ही बघतायत, कार्टून चालू आहे. दोघांच्या प्लेटी आल्या. धुवूया का त्या प्लेट, पहिला धुवून घेतेस का? कधी आता धुतल्या? धुतल्या पाहिजे. असा जास्तच तापलाय. आलं तवा जास्तच तापलाय.
त्याच्यात कारण नवीनच आहे ना, नॉनस्टिक आहे. दोघांना सॉस डब्यातून सॉस काढलंय. बरोबर झालाय डोसा. हे बघा खाऊन पिऊन झालं आता. स्मिताचं, मुलांचं, माझं. आणि आता आम्ही काल केलेला ब्लॉग बघतोय. आम्ही चाललो आमच्या कामाला. टीव्हीला लावलाय तो. काय आलं काम करायला चालली काम. मुलं गेली खेळायला बाहेर. स्वतः शिकायचं बाहेर गेलं. चला या आता आपण ना नाश्ता करूया. चहाचा टाइम झालाय आज कैवल्य अवनी पण रेडी झाले. त्यांना आता खेळायला जायचं. बघू शकता अवनी एकदम रेडी. कैवल्य टीव्ही बघत होता. कैवल्य बघत नाही इकडे, टीव्ही बघत होता. तो खेळायला चाललाय. आता चहा पितोय आम्ही. बघा चहा पितोय बघू शकता. आणि सकाळचे डोसे सॉस परत. आज जेवण नाही काय नाही काय ते स्क्रीन पडली ना मोबाईलची, त्यामुळे ती जराशी हे झाली. त्याला थोडं चिकटपट्टी लावतो आणि मग परत एकदा शूट करतो. आम्ही आज दुपारी पण डोसेच खाल्ले. ठीक आहे. आणि आता संध्याकाळी पण डोसे. सकाळी पण नाश्ता डोस्यांचाच झाला आहे ना. आज काय वेगळं नव्हतं ना. काय नाही. डोश्याचं पीठ असं लगेच खराब होईल. फ्रीज नसल्यामुळे डोश्याचं पीठ खराब होईल. म्हणून ते म्हणजे डोश्याचं सगळं संपून टाकूया. संध्याकाळी जेवणाचा वेगळा गोळ काय. आता जेवण कर संध्याकाळी ना, त्यामुळे मग थोडं खिचडी वगैरे खाल्ली तरी चालेल. असं टीव्ही मध्ये शॉर्ट लावलेले आमच्या कैवल्य. शॉर्ट्स चालू असतात. चहा या चहा प्यायला, डोसा खायला. कैवल्याचा आज मूड नाही. काय झालं रे. डोसा खाण्यामुळे अगदी सांगते मी टी शर्ट उलटी घातल्या. माझे टी शर्ट पूर्ण सरळ आहे. काय आतमध्ये स्टिकर चेक करते. स्टिकर पुढे आहे की मागे आहे. मला कळतं कधी कधी होते उलटी. तिला असं वाटतंय की टी शर्ट उलटी घातलंय, पण उलटी नाही ती सरळ आहे. आता ना एक काम करतो. ऐक ना, रबर आहे का आपल्याकडे. रबर दे ना. पातळ रबर पाहिजे. पातळ नाही सध्या. एक मिनिट मी जरा ह्याला स्क्रीनला रबर लावतो. हा
सध्या बारीक नाही रब्बर जाडा आहे कंपनीचा, कारण स्क्रीन आहे ना पडते ऍटलीस्ट ती स्थिर आहे. अभ्याशी लाईन नाही येणार. ते कॅमेरावरती थोडी येईल. कॅमेरावरती काय काय हा मध्ये लावला ना, बॅलन्स करतो. हा, बघू शकतो. या नाश्ता करायला डोसे. आज काय खाल्ला अवनी तू सांग. डोसा. हा डोसा. डोसा. आज डोसा खाल्ला. डोसा खाल्ला. अवनीने आज केस धुतले ना, आज केस धुतले ते आता हे झालंय आणि तिला ते याच्यावरती येत आहे काय म्हणतात कूलर मुळे. चालू असल्यामुळे सगळे तिचे हेअर तिच्या तोंडावर येत आहेत. मला रेडी व्हायचंय, हेअर वगैरे ऑइल करून मस्त तिला फ्रेश करून केस करून मग तिला बाहेर खेळायला पाठवणार. नाही तर तिचे केस करली आहेत ना, त्यामुळे भरपूर तिच्या ह्याच्यामध्ये तिला केस दुखतात मध्ये विंचरायला. मग आता तिला पण नाश्ता करून द्या आधी, मी तुला रेडी करते, मग जा बाहेर खेळायला. आणि कसं आहे माहितीये का, ती बाहेर गेली ना की ते लोकांचा असा अवतार होतो, मला काय सांगायचं. ते केस आहेत ना, ते केस पूर्ण ती भूत होणार. ते भूत नको व्हायला म्हणून तिचे केस बांधायचे. या मग चहा प्यायला. झाला आता चहा वगैरे पिऊन झालंय, आता थोडा रिलॅक्स करतो आम्ही लोक. झाला आता चहा प्यायलो. आता अवनीची काय म्हणतात केस करायचे, म्हणजे तिचे हेअर कॉम करायचे, केस करायचे. आणि मगाशी अवनी चेक करत होती ना माझा स्टिकर कुठे आहे गळ्यातला. कसं आहे माहिती आहे, अवनी म्हणजे माझी आई आहे. असं ती नेमकी म्हाताऱ्या माणसांसारखी, मोठ्या एखाद्या मुलीसारखी वाटते. तेवढं चांगलं आहे, तिचं ती समज आहे. मी तिला कधी कधी ते आमच्या इकडे गावाला बोलतात डोकरी बोलतात. डोकरी म्हणजे जर एक म्हातारी बाई झाली ना, काय काय लोक गावाला त्यांना डोकरी बोलतात. तर मी तिला कधी कधी बोलतो, "ह्या माझी डोकरी आहे." बघा आता तिला रबर मध्ये पण चॉईस आहे. तिला रबर काढायचंय दाखव. तिला सगळे तिचे रब्बर्स आहेत, केवढे जळ आहेत. सिलिंग मध्ये ती बोलते माझ्या चॉईसचा रब्बर मला लाव मम्मा. पर्पल लाव. थोडा व्हॉल्यूम कमी करतो रे बाबा, व्हेरी गुड. थोडासा कमी कर. हा बस हे बघ काय झालं? बघ बघ तो तो डाऊन वाटतो. जरा थोडस तब्येत त्याची ही वाटते, त्यामुळेच नाही. आणि आता असं झालंय की स्कूल चालू नव्हती, स्कूल त्याची चालू झाली 16 तारखेपासून. थोडं आमच्याकडून, जसं मी कालच्या एका व्हिडिओ मध्ये बोललो होता, थोडं आमच्याकडून प्रॉब्लेम चालू होता. स्किप केलं एका वीक साठी. एक वीक म्हणजे 5-1 दिवस. ठीक आहे, आता मंडे पासून स्कूलला राहणार आहे. त्यांची तयारी पण होईल स्कूलची. झालं चहा वगैरे पिऊन. आता आवलीला आवली आमची, तिचे हेअर कॉम चालू आहे, केस विंचरणं चालू आहे. बसले ती नवरी करते. तिचे हेअर आहेत ना खूप असे दाट आहेत, म्हणजे काय म्हणू शकतो कर्ली टाईप. दोघांचे पण, कैवल्याचे पण तशीच आहे. कैवल्याचे पण बघा आहेत तसे. कैवल्याला टीव्ही बघतोय. आणि मगाशी तुम्ही बघितलं ना, माझं स्टिकर चेक करत होती आवली. कसं आहे, आवली आमची घरातली काय म्हणतात आई आहे, म्हातारी बाई आहे.
कधी कधी ते आपल्या गावाला बोलतात ना म्हाताऱ्या बायकांना, डोकरी बोलतात, डोकरी. असं मी तिला कधी कधी बोलतो, ही माझी डोकरी आहे, माझ्याकडची. आमची डोकरी मी स्विंग करायला बसते बघा तिला. तिला बिचारीला ना ते स्विंग करताना त्रास होतो. तिचे हेअर खूप दुखलेले असतात. शॅम्पू केलाय. काय साबण लावायचं नंतर shampoo. अच्छा अच्छा तुम्ही असं अच्छा. ती मला क्लेम करते कारण कसं आहे, आज मी तिला आंघोळी घातली, दोघांना घालते. तिने मला सांगितलेलं बायकोने की तिला शॅम्पू लावायचा. मला माहित नाही कसं काय करायचं. डायरेक्ट तिला फक्त शॅम्पू लावला. तिची मम्मी तेच बोलते की पहिला सोप लावायचा आणि मग शॅम्पू लावायचा. तर हे आपल्याला सगळं माहित नाही. शॅम्पू बोलली शॅम्पू लावा, साबण बोलली साबण लावा, एवढं सगळं काय माहित नाही. झाले आता आपलीची तयारी झालेली आहे केस वगैरेची. आता आम्ही थेट सुटेल बाहेर. अच्छा, मुलं पण नाही आले है ना? आले नाही ना अजून? कोण नाही आला आवनीच. तिचे सगळे फ्रेंड्स येतात बाहेर. म्हणजे तिचे जे फ्रेंड्स आहेत ना छोटे छोटे का तिच्यापेक्षा लहान आहेत. एक मुलगी आहे पण ती हाईटला तिच्यापेक्षा छोटी आहे. त्यांची तिची हाईट आहे जरा. कैवल्याची पण आहे. कैवल्य माझा आता मला वाटतं किती वर्षाचा असेल ना? 9वा. ऑगस्ट मध्ये त्याला 9 संपेल. 10वा आहे. तर आता उद्यापासून स्कूल चालू आहे. तिची काय म्हणतात धावपळ चालू होईल. तिचं परेड चालू होईल असं बोलायचं काय हे ना म्हणा. ऑनेस्टली सांगतो मी काही जात नाही. सुट्टी असून तरी जात नाही. आणि आता स्कूल चालू झाल्यावर इथून एवढा लांबून म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून स्कूलला जायला बाय रोड ऑटो मधून 15 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटं. कारण तो गोरेगावला स्कूलला राहतो. आम्ही राहतो मानाडला. मानाडला पण आम्ही इथला हात राहतो. एक गोष्ट कशी चांगली आहे की ह्या आधी ती गेल्या वर्षी अवनीला बरोबर घेऊन जायची. आणि ना काय व्हायचं, अवनी माझी तिथे माझ्या वाईफचे घरचे राहतात. तिची आजी राहते. तिची मम्मी तिच्या मम्मीकडे राहते. तिचं आजोळ बोलू शकत नाही पण तिच्या मम्मीचा आजोळ बोलू शकतो. तर त्यांच्या घरी हा पण माझ्या बायकोच पण आजोळ. मम्मीचे माहेर. मम्मीचं माहेर, तिच्या मम्मीचं माहेर, सॉरी, माझ्या बायकोचा आजोळ आहे म्हणजे तिच्या मम्मीची मम्मी आहे. तिथे तिची आजी राहते आणि त्यांची मदत खूप असते आम्हाला, खूप. आणि आमचं लग्न झाल्यापासूनच तिची आजी, तिचे मामा, तिच्या माम्या सगळ्यांचीच आम्हाला मदत होते. माझ्या बायकोला, मला सुद्धा. म्हणजे अशा वेळा काय सांगू शकतो की किती असे प्रसंग आले असतील ना, ती माणसं होती ठाम आमच्या बरोबर. त्यांनी कधी असं झिडकारलं नाही, नाकारलं नाही की आम्ही नाही करू शकत. त्यांच्याने जितकं जमलं तेवढं आम्ही करतो असं त्यांचं म्हणणं. आवनी माझी आता सगळं काढते. घरी गॉगल लावून ठेवला तिने. तिच्या दादाला घेतलेली कंपोस्ट आहे ती दाखवते. हळू हळू नवीन कंपोस्ट. अच्छा, वाव वाव. आपण बोलू शकतो पण केलं दिसते तुम्हाला कंपोस्ट? ही ऍस्ट्रॉनॉट वाली कंपोस्ट आहे.
आवनी त्या कंपॉसला एक्सप्लोर करते आणि तुम्हाला सगळं सांगते. पाठची साईड तर याच्यामध्ये काही थोडंच हो ओके. ते कंपॉसचे सगळे पार्ट दाखवतो की कंपॉस्ट मध्ये काय काय ठेवू शकतो, कुठे काय असेल कुठे काय नाही. आणि असं की आता मी जसं बोलत होतो की माझ्या वाईफचं फार चांगलं होतं. म्हणजे माझी वाईफ सकाळी जी स्कूलला जाते आणि मग ती घरी येत नाही बघ, ती तिथे थांबते शक्य आणि त्यांच्या घरी थांबते तिथे दिवस काढतो. आणि जसं थोडा दिवस गेल्यानंतर आहे ना, थोडा दिवस गेल्यानंतर दुपारी ती येते. तर दुपारी मला वाटतं 12:30ला शाळा सुटते त्याची. 12:30ला ती सुटते, परत ती तिच्या आजीच्याच घरी जाते, तिथे जेवते वगैरे आणि त्याच्यानंतर ती 2 पर्यंत घरी येते. रेनकोट पण आलेलं आहे, दिसतोय कॅमेऱ्यात दिसतोय का रेनकोट? आपली नको काढते कशाला, आपण बघितला ना. कलर कुठला आहे? पर्पल आहे. तो कैवल्याला आम्ही कलर बद्दल जरा जास्त विचारतो, कारण कैवल्य छोटा आहे आणि तो कलर आयडेंटिफिकेशन मध्ये खूप चांगला आहे. म्हणजे आम्हाला कळत नाही, त्याला लगेच कळतं कुठला कलर आहे, काय कलर आहे, तो लगेच सांगतो. आमच्या समोरची जी माणसं आहेत युपीचे लोक, त्यांनी आम्हाला फिश दिले. संडे आहे म्हणून शेजार देऊन जो आम्ही पाळत असतो. त्या आमचं काही फ्रीज मध्ये त्यांच्या ठेवायचं आहे, ते ठेवला. काय चांगलं केलं असेल आम्ही पण देतो. त्यांच्याकडे फ्रीज झाले आणि ते जवळजवळ आपल्या पद्धतीनेच होतं, म्हणजे मराठी. कारण मी खाल्लंय त्याच्याकडे, तर युपी असं वगैरे आपण बोलू नाही शकत. फार छान आहे. आवनी काय गॉगल घालूनच बसले काय आज? कुठे बाहेर जायचंय उलटे, नशीब होत नाही. आता आवनीची बॅग दाखवते आपण. आवनीची कंपॉस. आवनीचं ऍडमिशन काय झालेलं नाही अजून, पण तिच्या वस्तू तिने म्हणजे तिच्या मम्मीने घेतल्या. आता मला वाटतं उद्या जाणार आहे का, उद्या ती स्कूलला जाणार आहे आणि विचारणार आहे तिचे ऍडमिशन मिळालं. आणि माझा मुलगा कैवल्य ज्या स्कूलला जातो ना, त्या स्कूलला होतं ऍडमिशन. रिक्वेस्ट करणार आहे बघ. कंपॉसला ती एक्सप्लोर करत. हा अच्छा, असं आहे काय? तर कंपॉसची मागची वरती पण दाखव. याच्यामध्ये पण काय थोडं नाही. याच्यामध्ये शॉप. अच्छा, ह्याच्यात ठेवलाय तिने शॉर्पनर. आवनीला पण आम्ही रेनकोट घेतला. त्याला घेतला तर तिला घेणं गरजेचंच आहे. तिचा रेनकोट मी वाचवतो तुम्हाला. काढते आता बघा. कुठला कलर आहे? पिंक आणि व्हाईट कलर. बस स्वस्त दाखवला ना काय? नाही बघा, तुम्हाला दाखवतो. हा रेनकोट आहे. कितीला तरी घेतलं असेल रेनकोट आपण? 300-300 रुपयाला घेऊन 300-350. 300-350 रुपये मॅक्सिमम. तर थोडीशी तयारी करतोय आपण, बघूया. चला आता आहे ना, मी चिकन घेऊन आलो, कारण आज आम्ही जेवलोच नाही ना. मग 50 रुपीजचं चिकन जाऊन घेऊन आलो, कारण माझा हिरो जो आहे ना काही त्याला कसं आहे की त्याला जेवायचं तर नको आहे मला जेवण. ते काय खाणार, कारण डोसा खाल्लाय
डोसे थोडे आज कमी घेतले कारण आमच्याकडे फ्रीज नाही, त्यामुळे पीठ जास्त काही केलं नाही. चिकन आणलं 50 रुपीजचं आणि आता बनवते ती. हे बघ, हे चिकन आहे आणि चिकनचं तिने सगळं ते सारण नाही बोलू शकत, पण कांदा किंवा काय मिरची कोथिंबीर सगळं एकत्र तिने फोडणी घालते ती. है ना? फोडणी मध्ये तेल टाकलंय, तेजपत्ता टाकला, आता कांदा टाकला, म्हणजे चॉपर मध्ये बारीक चॉप करून घेतले. ते चॉपर खूप बेस्ट असतं, त्याच्यामुळे जास्त डोळे पण जमत नाही आणि कांदा एकदम बारीक चॉप होतो आपल्याला जास्त जसा हवा efforts तसा. नाही. हा, जास्त खूप बारीक झालाय, एवढा बारीक बापरे. बारीक झालाय तो. मला वाटतं हाताने ते शेफ लोक असतात ना तेच कट करू शकतात इतका बारीक. एवढा बारीक कट करणं खूप कमी असतील ज्या गृहिणी त्यांना येत असेल एवढा बारीक कट करायला. आता ती त्याला चिकनचं काय बनवतंय, रस्सा की सुक्का? चिकनचं वाटतं ती कांद्यामध्ये सुक्का बनवते. कांदा टॅमॅटो कांदा टोमॅटो हा, काय थोडा सुक्का असं रस्सा, जास्त पण नाही, ग्रेव्ही नाही, तर बोलतात ना असं थपथपीत बनवतो तसा. भातासोबत खाऊ शकतो असं. थोडा हलका असं म्हणजे हा. ते थोडीशी अशी ग्रेव्ही असते ना त्या टाईपची ती ग्रेव्ही बनवेल. आता ते तेच करते. ते लोक गेलेत आज मागच्या गल्लीमध्ये बर्थडेला. आजूबाजूची सगळी मुलं आहेत आणि तिथे बर्थडे आहे. आम्ही बर्थडेला जाऊ. मी असं सहसा सोबत नाही कधी, सगळीच मुलं चालले आहेत. रविवारला काय जात नव्हता. अवनीला खूप जास्त काय म्हणतात उत्साह होता, तिला जायचं. त्याला लावलं तू पण जा आणि थोडं तिला तो कसं त्याला कळतं थोडासा मोठा आहे, तू पण जा म्हणजे थोडं लक्ष ठेवता येईल. ते गेलेत आता, तर येतील गावात. झालं आता किती 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं 15-20 मिनिटं कुकर मध्ये लावतो, लगेच ते सेटिंग होत नाही. काय होईल. 2-3 शिटी मध्ये चिकन रेडी. जास्त चिकन नसल्यामुळे पटकन होईल. जरा आपला कुकर थोडा वेळ तर लावतो. इथं जो कुकर आहे ना तो थोडा ठेवतो आणि थोडासा स्मॉल पीस आहे थोडा कुठले त्याला एवढा दांडा नाही, इथं रबर वगैरे पण गेलेलं आहे. ठीक आहे, जेच करायचं. हा, ते थोडा वेळ लागतो. म्हणजे ते गोष्ट 15 मिनिटं मॅक्सिमम होऊ शकते, तिथे ती 20 मिनिटं 25 मिनिटं असं घेते. झाल्यावरती तुम्हाला दाखवतो. नाहीतर मग जेवतो आता, कारण आता मला वाटतं रात्रीचे 8 वाजून गेले. वाजले किती वाजले आता 8 सव्वा 8 करते ती सगळे मसाले वगैरे करते. काय काय मसाले टाकणार ते सांगते. मग जेवताना रेडी झाले. अच्छा, कस्तुरी मेथी आहे ही ना? कस्तुरी मेथी आहे, त्याच्याने चिकनला चांगला मस्त वेगळाच फ्लेवर येतो. कांदा टोमॅटो एकदम बारीक असल्यामुळे तो पटकन लालसर होईल. आता थोडे थोडे मसाले टाकते. हा, तुला लाल झाल्यावर सगळे मसाला तिखट नव्हत वगैरे कारण तिने ते कालच खिचडी काल खिचडी बनवली ती खूप तिखट होती. तिखट झालेली जरा ती घाई मध्ये बनवलं त्यामुळे तिखट झाली, पण ठीक आहे खाल्ल्यावर. गरमीमुळे हा तिखट काहीच नको. तिला सांगितलं थोडस कमी कर, मसाले तुमच्याकडे. जराशी कस्तुरी मेथी टाकली, थोडी कस्तुरी जास्त नाही टाकायची. जास्त नाही टाकले, आता ती मसाले टाकते. थोडा टाकला बाबा, नको हा जास्त. हळदीचा मसाला रेडवाला, फक्त कलर येतो त्याच्याने. धने जिऱ्याची बुक्की आहे. मिरची 2 टाकल्यामुळे मी तिखट थोडं कमीच टाकते. हा मालवणी मसाला आहे माझा.
हा गरम मसाला पण थोडासाच टाकते आणि हळद. झालं. हो आणि आता याच्यानंतर चिकन मसाला टाकायचा आणि थोडासा मसाला होऊन द्यायचा. चिकन मसाला आपला ऍव्हरेजचा भेटतो ना चिकन मसाला, तो यूज करायचा. त्याच्यानंतर थोडंसं मीठ, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं मीठ लागतं तेवढं. मीठ जर आपण चवीनुसारच टाकू. कमीच थोडंच टाकते. टाक. कारण की आम्हाला मीठ नाही चालत जास्त. कारण मला थोडा ते प्रेशरचा त्रास आहे ना, ब्लड प्रेशर, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. आणि हे आमच्या शेजाऱ्यांनी दिलेली मच्छी आणि मला मगाशी बोललो आम्ही थोडी थोडी चाकली ती परत आम्ही तव्यात गरम करून ठेवताना खाऊया. माझ्या बायकोला मच्छी खूप आवडते, मला पण आवडते. मी मच्छीची शौकीन आहे. मला ते जरा आवडतं. आवडीला माझ्या मच्छी आवडते. मच्छी मी आणि माझी पोरगी आम्ही दोघं खूप आवडीने खातो. कैवटला मात्र ते चिकन चिकन पाहिजे. त्याला मच्छी खात होतो, त्याला मच्छी प्रॉन्स लागते, झिंगे खातो. आम्ही म्हणजे मच्छी आणली की त्याला झिंगा आणावाच लागतो. थोडे की नाही पण त्याला आणायचं. तर हे चिकन आहे, त्याचे जर मिळाले तरच आम्ही मच्छी आणतो, नाही तर आम्ही मच्छी शक्यतो नाही खात. चिकन आहे. चिकन मी चांगलं मीठ लावून थोडा अर्धा तास ठेवलेलं पाणी, त्याचं सगळं घाण निघून जातं त्याच्याने. काय करतो? चिकन आणल्यावर लगेच धुवायचं नाही, पाण्यात ठेवायचं थोड्या वेळ, त्याला मीठ टाकून ठेवायचं. त्याच्याने त्याची जे घाण असते ना, रक्त म्हणजे काय असं चिकटपणा वगैरे ते पूर्ण निघून जातं मिठाने. आणि मग त्याला 2-3 पाण्याने वॉश करायचा चांगला. मी थोडा वेळ असंच ठेवलं. माझा गॅस येण्या इथे बारीक केल्याने हा लगेच जातो. हा म्हणजे असं गॅसवरचं भांड ठेवलं ना आणि गॅस चालू केलं, गॅसचा आवाज येतो. तेवढे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. हे होतंय बघू शकता. थोडासा अजून पाणी टाकलं की मसाला ते चिकन मसाल्याला लागलं पाहिजे ना, चिकनला मसाला, म्हणून पाणी टाकलं नाहीये त्याला पण. थोडं बारीक करायचं. आता मसाला परतून घे. त्याला कोथमीर आहे. मी जेव्हा कांदा मिरची चॉप केलेलं ना, हा तेव्हा तिने मी बघितलं तेव्हा मी टाकली होती ना. कोथमीर टाकलेली थोडीशी. हा. मी आता परत टाकते. कोथिंबीरीचा फ्लेवर वेगळा नाही. तुम्ही जेवणामध्ये ना कुठल्या ही मी वरतून म्हणजे झाल्यावर नाही टाकत, कारण की तसं टाकलं ना की माझा पोरगा खायला मागत नाही. मग हे कसं जेव्हा चिकन शिजतं तेव्हाच टाकलं की ते कोथिंबीर पण त्याच्याबरोबर शिजून जातं. नाही तर काय काय जण कसं झाल्यावर टाकतात. मी तसं नाही टाकत. मी तसं नाही टाकत. पण जसं मी आता बोलतच होतो की कोथिंबीरीचा एक आपण गुणधर्म बोलू शकतो. कोथिंबीर अशी वस्तू आहे ना जी तुम्ही कशात पण टाका, तुम्ही व्हेजला टाका, नॉनव्हेज मध्ये टाका, आणि ती लागतेच. ती असेल ना ती जो फ्लेवर येतो ना त्याचा वेगळाच आहे. कारण साधं वरण जे असतं ना, डाळ आपण बनवतो, ते जरी खाल्लं ना तरी खूप सुंदर लागतं. वाजले जरा 8:30च्या आसपास. आता झालं 10 मिनिटात जेवायचंय. जेवू आणि मग जेवू आणि मग झालं आमचं. मला गरम झाला आतमध्ये. तिचं काय होत असेल तर मला ते एपीपीचा पण त्रास आहे ना, त्याच्यामुळे एकतरच त्रास होतो. आता त्रास होतो, पूर्वी मला एवढा होत नव्हता गरमीमुळे.
आता मला गरमीचा खूप त्रास आला. तिला तर आहेच त्रास, मला आता जास्तच होतोय. ऑफिसला जाताना मी रिक्षा स्टँड पर्यंत पण गेलो तर मला पूर्ण भिजतो कधी. मी असं नाही की आता गरमी जास्त असल्यामुळे होतंय, असं होतच मला युजली. कोण बाहेर आलो, बाहेर बसलो. आता ते होईल. आता जेवू. आता ह्यांना जरा बघतो कुठे गेलेत दोघं. दोघं. हा हा काय बोलते. हा म्हणजे तिने ना मच्छी समोरच्याने आमच्या लुसीवाले तुम्हाला बोललो होता ना, मच्छी दिली टाकव्यावरती. तिने हे जरा स्क्रीन पकडतं, कारण त्याचा फोन वाकवला ना की मग पडायची भीती असते. त्याला हे लावलेलं आहे मी रबर. आणि इकडे एका बाजूला चिकन होतं आणि इकडे तिने तव्यावरती त्यांची मच्छी परत टाकलाय. कारण तिला थोडीशी ना ती आम्ही जेव्हा टेस्ट केली ना थोडी नरम लागली ती. मच्छी म्हणजे कसं थोडंसं असं कडक आणि अशी कुरकुरीत झाली पाहिजे. म्हणजे आतलं जे ते आहे ना ते शिजलं पाहिजे. मच्छी सब जे बाव बोलतात ना, काय बोलतात, मच्छी मच्छीच ती व्यवस्थित आतून शेकली पाहिजे. तर मी खाल्लं तर मला असं वाटलं मसाला जो लागलेला आहे ना तो थोडासा ओलसर आहे, म्हणून मी बोलली असं की ती मच्छी मी केलंय ना ती खाली थोडीशी अशी शेकली नाही असं बोलू. हा पण तिथं मसाला वगैरे खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे, छान आहे. खूप चांगला आहे. आम्ही खाल्ला दोघांनी पण थोडंसं खाऊन बघितलं. काय ती कुठली ते रोहू मच्छी. आम्ही युजली कधी खात नाही ही मच्छी, मस्त आहे. फर्स्ट टाइम खाते. पण माहिती होतं ही रोहू मच्छी खूप चांगली आहे. आम्ही आपल्या त्या आमच्याकडे फिश म्हणजे काय ते बांगडा, कोलंबी, झिंगे, अजून तुम्हाला सांगतो मांदेली. स्पेशल मांदेली असते आमच्याकडची. झिंगे झिंगे तर बोललो. असतंच असतं आमच्या फिश बोललं की ते आहे. राजा राणी आम्हाला आवडत नाही. कधीतरी आपला खेकडे खेकडे. आहे. माझ्या बायकोची खेकडी खूप स्पेशल आहे. एकदा कधी आम्ही जर करू खेकड्यांचं बिल त्या टायमाला आवर्जून शूट करू. जरा टीव्ही चालू आहे, गाणी चालू आहे टीव्हीला. शाहरुख खान आमचा फेवरेट ऍक्टर. शाहरुख खान ती सांगते की आमचा फेवरेट ऍक्टर आहे, म्हणजे आवडतो मला. असं काय नाही, आम्हाला सगळेच ऍक्टर आवडतात. ठीक आहे. अच्छा फेवरेट वगैरे काही नाही आहे. कारण बघतो तेव्हा सगळ्यांच बघत असतो. असं नाही की तो शाहरुख खान आवडतो म्हणून शाहरुख खानच सगळं बघत असतो. हा पण माझा पण फेवरेटच आहे. माझा फेवरेट असल्यामुळे त्यांचा फेवरेट. आणि असं बरंच बघ सॉंग्स असतात, मूवी असतात. मला ते काय पडलेलं नसतं की कोण असं वाटलं कोण तसं वाटलं कोणी काय बघायचंच होतं. मी शक्यतो थिएटर इकडे तिकडे, म्हणजे आता मला वाटतं मी 98ला, मला माहित नाही एक्झॅक्टली सांग आठवण येते मला. 98ला मी लास्ट मूवी कुछ कुछ होता है बघितला थिएटरला. त्याच्यानंतर मला माहित नाही मी कुठला मूवी बघ. माझी वाईफ तिला आवडतं जायला, मी काय तिला नेलं नाही अजूनपर्यंत थिएटर बिएटरला. लग्न झाल्यापासून गेलोय कधीच नाही गेलं थिएटरला, कधीच नाही गेलं. तर मॉलला पोरांना घेऊन बस, मच्छी फ्राय होते ना म्हणून शिंकाय. नाही मी मला खरंच नाही आवडत. मॉलला नेतोय पण मूवी बघायला कधीच नाही गेलो. जाऊ एकदा नक्की जाऊ, तुला घेऊन जाईल चांगला एखादा मूवी बघायला. मला एवढा क्रेज नाही मॉल मध्ये बघायला. घरीच आपलं चालेल ठीक आहे. माझं एवढं हे पण असं नाही की मला हेच हवं आहे तेच हवं आहे. मला माझे हसबंड जेवढे मला देतात मी त्याच्यामध्ये खूप खुश आहे. नाही पण ती बोलते असं, पण मी काहीच देत नाही तिला. मच्छी होत्या ना त्याच्यामुळे त्रास होतो, काहीच देत नाही. खूप इच्छा आहे की तिला खूप काही काय द्यावं. एवढं आहे की ते लिमिट मध्ये असावं फक्त, लिमिट मध्ये असावं. ती मला बोलते की तुम्ही वरती जा. मला ब्लॉग शूट करायचं, वरती जाऊन मी काय करू एकटा शूट. लिमिट मध्ये द्यायचं.
म्हणजे माझा पगारही येऊ दे किंवा उद्या ही इन्कम सुद्धा चालू झाली. जे काय करायचं सगळं लिमिटच्या पुढे जाणं अशक्य आहे. आणि मी कधी नाही जाणार. मी जाऊन पण नाही येणार त्याला. इच्छा ठेवायच्या, एन्जॉय करायचं, पण तेवढंच जेवढं आपल्या ऐपतीत आहे. आपल्याला असं नाही की आपल्याला मिळालं म्हणून ते मुळापासून खायला पाहिजे, नाही. त्याचा आनंद हळूहळू घ्या, खूप चांगलं वाटेल. आयुष्य खूप मोठं आहे. हळूहळू जगण्यात जी मजा येते ना, ती फास्ट फॉरवर्ड मध्ये जगण्यात येत नाही. ते कशातही येत नाही. मला लाईफच नाही, कुठल्याही गोष्टीचं घ्या, फास्ट फॉरवर्ड नको वाटतं. मग जसं चाललंय तसं हळूहळू चालू, मजा घेत झाला. चला मग आता एंड करतो, कारण असं झालेच खरंच 8:30 व्हायला आले तर झालेच. एंड करतो, त्यांना बघतो ते कुठे गेलं.